मित्रांनो, कॉलेज आणि क्लासेस तुम्हाला करायचे, ते करूनही तुम्हाला दररोज समजा 5 तास अभ्यास करायचा, तर याला आपण वेळ कसा काढू शकतो, कुठे कुठे काढू शकतो, तेच या व्हिडिओमध्ये मी आज क्लिअर करणार आहे. मित्रांनो बघा, या विद्यार्थ्यांनी आम्हाला कमेंट टाकलेली, आम्ही तुम्हाला माहिती आहे की तुमच्या ज्याही कमेंट येतात युट्यूबला, इंस्टाग्रामला 100% आम्ही कमेंटला रिप्लाय देतो, प्रत्येक कमेंटला आम्ही रिप्लाय देतो. सो अजून काही कमेंट्स असतील नक्की लिहत जा, आणि या मुलाच्या ज्या महत्त्वाच्या कमेंट असतात, जे महत्त्वाचे प्रश्न असतात त्याच्यावर पण आम्ही व्हिडिओ देत असतो. सो आतापर्यंत नंबर ऑफ व्हिडिओ दिले आहे, जसं प्लेसमेंटचे असो, अभ्यासाचे असो, DSYचे असो, फर्स्ट इयरच्या रिगार्डिंग असो. या मुलाने पण ही कमेंट केलेली होती आणि त्यालाच हे आन्सर आहे की ऑब्विसली तो कॉलेज करतोय, क्लासेस करतोय, पण त्याला अभ्यासाला वेळ कुठे काढायचा आहे. ऍटलीस्ट 4-5 तास तरी दररोज निघाले पाहिजे ना. तर आतापासून अभ्यास केला तर जेव्हा सेमिस्टर एंड होईल तोपर्यंत अभ्यास कंप्लीट होईल आणि तो टॉप करेल. नाही तर आता वेळ नाही काढला तर आपल्याकडून काय चूक होईल मित्रांनो. आतापर्यंत फक्त कॉलेज करतोय, क्लासेस करतोय, पण अभ्यासाला वेळ काढत नाही, अभ्यास करत नाही, किंवा एखादा 2 तास अभ्यास करतोय, त्यांनी काही नाही होणार. ऍटलीस्ट 4 ते 5 तास दररोज झाला पाहिजे, तर पहिल्यापासून तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होईल. एक्झाम जेव्हा PL असते तेव्हा आपण रिव्हिजन करू शकतो आणि आपण टॉप करू शकतो. सो मित्रांनो, त्याच छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या सांगतो का ज्या या ठिकाणी तुम्हाला बॅकलॉग दिसतोय आणि इथे तुम्ही अभ्यासाला वेळ काढू शकता. बघा, पहिलं तर आहे अर्ली मॉर्निंग. पहाटे जर उठले, तुम्ही पहाटे उठले, समजा 5 वाजता उठले, तर 5 ते 7 हा पहाटे अभ्यासाचा टाइम होऊ शकतो. 7 ते 7:30, 8 पर्यंत तुम्ही क्लासला जाऊ शकता. 8 ते 9 क्लासला गेले, नंतर 10 नंतर कॉलेज करू शकता. सो पहाटेचा एक टाइम तुम्ही अभ्यासासाठी 2 तास हे पहाटे कव्हर करू शकता. तर भरपूर मुलांना समजा पहाटेची उठायची सवय नसेल, लावू शकता, बेस्ट टाइम आहे. आणि इकडे काय करायचं, सगळ्यात टफ सब्जेक्ट घ्या, कारण पहाटे डोकं जास्त चालतं. सो इथे 2-1 तास आपल्याला कव्हर करता येऊ शकता. काही मुलं याच्यामध्ये रात्री 3 वाजता उठतात, असे मुलं आहेत. सो ते इथे 3 ते 4 तास कव्हर करू शकतात, त्यांना दिवसभर करायची गरज नाही. पण रात्री 3-4 वाजता उठण्यासाठी तुम्हाला रात्रीचं साधारणतः 9:30-10 पर्यंत झोपावं लागेल. सो या प्रकारे तुम्ही इथे टाइम कव्हर करू शकता. समजा ऑफ पिरियड आले, कॉमन ऑफ आला, ऑफ पिरियड आले, कॉमन ऑफ असतात भरपूर सारे. सो ह्या टाइम मध्ये काय करा, टाइम वेस्ट घालवायचा नाही. कॉमन ऑफ मध्ये सगळे फिरायला जातात, ऑफ पिरियड मध्ये आपण टाइमपास करत बसतो. सो तिथे तुम्हाला एखादा तास भेटू शकतो. आता हा डेली पॉसिबल नाहीये, बरोबर, पण हा तास कधी असतो, आठवड्यातून एखादा लेक्चर तरी कॉमन ऑफ किंवा ऑफ पिरियड जातोच. सो हा एक पिरियड तुम्ही वाचू शकता. लेट नाईट, समजा एखाद्याला पहाटे नाही उठतायत पण त्याला लेट नाईट जागायची सवय, मग तो लेट नाईट जागून इथे पण 2 ते 3 तास स्टडी करू शकतो. येस. नंतर आपण म्हणू या की संध्याकाळी घरी गेले तुम्ही, समजा क्लासेस वगैरे सगळे संपून संध्याकाळी 8ला घरी गेले, 8 ते 10 मध्ये जेवण वगैरे आटपून 15-20 मिनिटात तिथे पण आपण 1.5-2 तास काढू शकतो रात्रीचा. म्हणजे रात्री जेवणानंतर, बरोबर, जेवणानंतर किंवा जेवणाच्या आधी तिथे पण 1 ते 1.5 तास आपल्याला भेटू शकतो. सो हा एक टाइम आहे, इथे पण आपल्याला एक चान्स भेटतो. मंथली ऑफ असतं, म्हणजे बघा दर महिन्यामध्ये 2 ते 3 सण काहीतरी येतात. आता तर ऑब्विसली दसरा येणार आहे, वेगवेगळे सण येणार आहे. सो तिथे पण ऑफ भेटतो आपल्याला, ती पण सुट्टी घालवायची नाही. मग असं आहे का की त्या सुट्टीच्या दिवशी फक्त अभ्यासच करायचा नाही, अर्धा दिवस एन्जॉय करा, अर्धा दिवस अभ्यास करा. नंतर आलं मंथली ऑफ सोबत बाकी रविवार आहे, रविवार मध्ये सेम अर्धा दिवस आठवड्याभराची रिव्हिजन आणि अर्धा दिवस एन्जॉयमेंट. आणि सॅटरडे हाफ डे, भरपूर कॉलेजला सॅटरडेला हाफ डे असतो. सो तिथे पण तुम्ही तुमचा टाइम वाचू शकता, अभ्यासाला बसू शकता. हे सगळे टाइम जिथे ते सेव्ह होत आहे, हे सगळे टाइम तुम्ही रिडिंग रूम मध्ये अभ्यासिके घालवा. जेणेकरून काय होईल, तुम्हाला अभ्यासिकेत हे टाइम घालवले की तुम्हाला या टाइमचं युटिलायझेशन होईल. आपण जर कॅल्क्युलेट केलं तर डेली बेसवर बघा, 2 आणि 1 3, समजा इकडे पहाटे उठलं, तिकडे नाही जागता येणार, 4 आणि इकडे 1 5 तास, 4 ते 5 तास दररोज तो अभ्यास करू शकतो. तेही कॉलेज आणि क्लासेस करून. ज्याला क्लासेस नाही त्याला तर अजून 1-1.5 तास वाढून जाईल, पण जो कॉलेज करतोय, क्लासेस पण करतोय, त्याला 4 ते 5 तास डेली ह्या प्रकारे अभ्यास करता येऊ शकतो. सो छोटे छोटे टाइम आहे जे वेस्ट जातात ते कामाला लावा. येस. आणि अभ्यास करताना पर्पल ॲड ऍप्लिकेशन डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्यावर बघा तुमच्या विषयांचे, अवघड जाणाऱ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर, कोर्सेस, सॉल्व पेपर, पूर्ण स्टडी मटेरियल आहे, नोट्स, व्हिडिओज, IMP क्वेश्चन. सो ऍप्लिकेशन डाउनलोड करा, डेमो लेक्चर बघा, आवडले तर कोर्सेस सबस्क्राईब करा, डाऊट आला तर आम्हाला विचारा. यस. आणि पूर्ण सेमिस्टरचं तुम्ही पॅकेज घेत असेल, सर्व कोर्स घेत असेल, तुम्हाला चांगल्या प्रकारे ऑफर्स पण भेटतात. सो कॉन्टॅक्ट करा. पर्पल ॲड सोबत अभ्यास करशाल तर नक्की तुम्हाला पुस्तक घेण्याची गरज नाही. कॉलेजमध्ये समजलं नाही तरी चालणार, आम्ही दिलंय तेवढंच करा, तुम्ही टॉपर व्हाल. यस. सो थँक्यू.